तर नमस्कार मित्रांनो. जवळ-जवळ 120 लोकांनी फ्री जॉब चॅलेंजच्या सीरीजमध्ये ॲप्लाय केलं होतं आणि बऱ्यापैकी लाइक अराउंड 50-60% लोकांचं आपण स्क्रीनिंग केलेलं आहे आणि त्यामध्ये काय झालंय, की अ, एक अराउंड 50% लोकांना रीच आउट नाही केलं आपण. कारण अ, त्यांचा काइंड ऑफ थोडा गॅप होता आणि त्यांचे रिझ्युमे तेवढे क्लिअर नव्हते. त्यामुळे त्यांना रीच आउट नाही केलंय. तर ज्यांना रीच आउट नाही केलंय ना किंवा काही लोकांना मी पर्सनली कॉल केला होता, पण त्यांनी सांगितलं की नंतरनं कॉल करतो किंवा काही-काही लोकांनी रिसीव्ह नाही केला. तर त्यांच्यासाठी मी एक नवीन बॅच चालू करेल आणि त्यांच्यातले एक जे चांगले कॅन्डिडेट असतील ते घेईल. तर पहिल्यांदा आम्ही काय केलेलं 3 गोष्टी पाहिल्या होत्या, की पहिलं पाहिलं होतं कॉन्फिडन्स. जेव्हा रिझ्युमे नंतरनं पहिला येतो कॉन्फिडन्स, की तुम्ही कॉन्फिडेंटली किती आन्सर प्रॉपर करताय. सेकंड आम्ही बघितलं होतं, की स्किल्स. स्किल किती शार्प आहे तुमच्या, आत्ता तुम्ही जॉबला खरंच रेडी आहे का? खूप लोकांनी कोर्स केले होते, पण मला असं ते दिसून आलं, की त्यांनी स्किल्सवर जास्त काम केलेलं नाहीये. तर दुसरं आम्ही बघितलं स्किल्स. तिसरं आम्ही हे चेक केलं, की काही सर्टिफिकेशन वगैरे कोणी केले का किंवा काय, पण बऱ्याच लोकांचं असं मला काही दिसलं नाही, की त्यांनी सर्टिफिकेशन केलंत. पण बऱ्याच लोकांनी इंटर्नशिप केलेली आहे आणि इंटर्नशिपमधले प्रोजेक्ट मी 3-4 लोकांना पर्सनली विचारले होते. त्यांनी खूप चांगल्या वेने आन्सर्स केलेले आहेत त्याचे. एक हायलाइट करू वाटते मला. 2 कॅन्डिडेटनी एक 4 वर्ष प्लस एक्सपिरियन्स टाकलेला आहे आणि कॉलवर त्यांना एक स्पेसिफिक स्किल्सवर वगैरे स्पेसिफिक स्किलवर किंवा स्पेसिफिक बग विचारलं. त्याचा आन्सर त्यांना प्रॉपरली करता आला नाही. तर एक्सपिरियन्स थोडा माझ्या टीमला फेक वाटला, की ह्यांना खरंच एक्सपिरियन्स आहे की नाहीये. तर हे एकदा बघा. म्हणजे कधी-कधी तुमचा रिअल एक्सपिरियन्स पण असू शकतो. पण तुमच्या वे ऑफ कम्युनिकेशनमुळे किंवा अ, तुम्हाला नीट प्रॉपरली जर सांगता नाही आलं समोरच्याला, की आपण नक्की काय करायला पाहिजे. तर त्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यामुळे इंटरव्ह्यूला तुम्हाला पुढे प्रोसीड नाही करता येणार. अजून एक गुड पॉइंट हा आहे, की काही कॅन्डिडेट्सची आहे ना स्वतःची पोर्टफोलिओ साइट आहे आणि खूप भारी बनवलेली त्यांनी. म्हणजे ती मोबाईल फ्रेंडली पण आहे. मी मोबाईलवर स्वतः त्यांच्यासोबत कॉलवर बोलताना पण ओपन केली होती. खूप भारी पोर्टफोलिओ साइट बनवली आहे आणि प्रत्येकाची मला असं वाटतंय, की पोर्टफोलिओ साइट असली पाहिजे. मी ज्यांची पोर्टफोलिओ साइट होती ना, त्यांना रिकमेंड करेल, की तुम्ही बाकीच्यांना पण थोडं हेल्प करा, की त्यांनी कशी त्यांची पोर्टफोलिओ साइट बनवलेली आहे. आणि 3-4 लोकांनी मला सांगितलं, की आम्ही खूप भारी-भारी प्रोजेक्ट्स बनवले आहेत GitHubमध्ये, पण ते मला लाईव्ह करता येत नाहीये. तर त्यांना पण आपण या सीरीजमध्ये हेल्प करणार आहे. तर लास्ट पॉइंट हा आहे, की आता 120 प्लस लोकांनी ॲप्लाय केलं होतं. मी फक्त 10 लोकांना सिलेक्ट करणार होतो. पण मला टॅलेंट एवढं चांगलं दिसलं, त्यामुळे मी जवळ-जवळ 10 पेक्षा जास्त म्हणजे 15 लोकांना सिलेक्ट करणार आहोत. मी प्रत्येकाची एक-एक सांगतो, की कोण-कोण सिलेक्टेड आहे. पहिलं सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे रिया उमेकर. शी इज फ्रेशर आणि तिला एआय, एम-एलमध्ये खूप चांगल्या गोष्टी माहिती आहेत. प्लस ती स्वतः फ्रीलान्सिंग पण करते आणि शी इज व्हेरी टॅलेंटेड. म्हणजे मी तिला प्रोग्राम विचारला, तिने लगेच प्रॉपरली लगेच स्क्रीन शेअर करून आन्सर पण दिलं आणि काही म्हणजे तो काइंड ऑफ कंपाईल टायमरमध्ये पण एरर नाही आला. सो दॅट इज व्हेरी गुड थिंग. त्यामुळं आम्ही सिलेक्ट केलं तिला. सेकंड अतुल तेलंग. तर ह्या कॅन्डिडेटचा ले ऑफ झालेला आहे, पण ही हॅज रिअली गुड नॉलेज ऑन द स्किल्स ही हॅज. देन श्वेता भालके. त्यांचा पण कॉन्फिडन्स चांगला आहे आणि स्किल्सवर जे क्वेशन्स केलेत, ते प्रॉपरली आन्सर केलेत. फोर्थ आहे दीपक सपाटे. मी आता प्रत्येकाची नावं पटपट घेतोय. फिफ्थ आहे सुरभी भाटी. त्यांना पण त्यांच्या टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगलं नॉलेज आहे. देन रितेश लोखंडे. ही इज फ्रेशर आणि त्याला पण खूप बऱ्यापैकी त्यांनी 6 मंथ्स इंटर्नशिप केली आणि त्याला खूप चांगलं नॉलेज आहे त्याच्या फील्डमधलं. स्वरूप खडके. त्याला पण खूप छान नॉलेज आहे. जे काही त्यांनी रिझ्युमेमध्ये टाकलंय त्याला ॲक्युरेट प्रॉपरली सगळ्या गोष्टी ए टू झेड माहिती आहेत. तन्मय खिलारी. ही इज 2 इयर्स एक्सपिरियन्स Android डेव्हलपर. त्याला पण प्रॉपर Androidच्या सगळ्या कन्सेप्ट माहिती आहेत आणि त्यांनी रिअलमध्ये काम केलं त्यामुळे Androidमध्ये किंवा त्याला मी ॲक्चुअली पर्सनली ह्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू मराठीमधून घेतला होता. पण त्याला प्रॉपर सगळं माहिती आहे आणि त्याचा काही स्किल्सच्या बाबतीत ही इज 100% कॅपेबल टू गेट नेक्स्ट जॉब. देन नेक्स्ट आहे भूपेश गिरी. त्याला जवळ-जवळ 7 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पण ही इज व्हेरी टॅलेंटेड. म्हणजे त्याला ऑटोमेशनचा एक्सपिरियन्स नाही, पण मॅन्युअलमध्ये ए टू झेड त्याला ईच एंड एव्हरी कन्सेप्ट माहिती आहे. एपीआय टेस्टिंग,
फंक्शनल टेस्टिंग, नॉन फंक्शनल सगळं ए टू झेड त्याला माहिती आहे. नेक्स्ट बाकी नावं मी पटपट घेतो. आदित्य कुलकर्णी, ही इज अल्सो साउंड अँड व्हेरी कॉन्फिडंट अबाउट स्किल्स ही हॅज. देन दीप्ती चौगुले, अल्सो व्हेरी गुड नॉलेज अबाउट क्यू ऑटोमेशन रोल. देन मयुरीला पण प्रॉपर सगळं माहिती आहे. शी इज काइंड ऑफ फ्रेशर आणि तिला बऱ्यापैकी स्टॅटिस्टिक्समधलं प्रॉपरली नॉलेज आहे. देन ऋषिकेश गायकवाड, ही इज 2 इयर्स एक्सपिरियन्स जावा फुल स्टॅक डेव्हलपर. त्याचा आता रिसेंटली ले ऑफ झालाय. पण जावा आणि स्प्रिंग बूटचं सगळं माहिती आहे. देन अजय हवाले, ही इज क्यू ऑटोमेशन डेव्हलपर. त्याचा आता जॉब चालू आहे, पण तो त्याचा जॉब सध्या रिस्कमध्ये आहे. पण त्याला प्रॉपरली सगळं क्यू ऑटोमेशनचं सगळं माहिती आहे. ऑटोमेशन प्लस माहिती आहे आणि मॅन्युअल पण दोन्ही गोष्टी त्याला प्रॉपर माहिती आहेत. त्यामुळे आम्ही त्याला सिलेक्ट करतोय. आणि लास्टला आहे प्रीती देसाई. त्यांनी ॲक्चुअली कोर्स केला होता जावा बॅकएंडचा. पण मी त्यांना खूप हार्ड आणि टफ क्वेश्चन विचारले. त्यांनी प्रॉपरली मला सगळे क्वेश्चन्सचे आन्सर प्रॉपरली न चुकता, न घाबरता दिलेले आहेत. त्यामुळे त्यांना सिलेक्ट करतोय. तर ह्या लोकांना मी सिलेक्ट केलेलं आहे. ह्या लोकांनी फक्त ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि त्यांचे ईमेल आयडी टाका. आणि बाकीच्या लोकांना ज्यांना आमच्या टीमने रीच आउट केलं नाहीये, माझा गोल हा नाहीये की तुम्हाला प्रॉपरली झिरोपासून ते तुमच्या रिझ्युमेचे स्किल्स जे आहेत त्यापर्यंत शिकवायचं. हे जे 15 कॅन्डिडेट्स आहेत ना, त्यांना प्रॉपरली त्यांचा रिझ्युमे आणि त्यांना जे माहिती आहे, हे सगळं माहिती आहे. त्यामुळे मी त्यांना सिलेक्ट करतोय आणि त्यांना मी प्रॉपर माझ्या रेफरल थ्रू जॉब द्यायला ट्राय करेल. अ, हे मी एक काइंड ऑफ चॅलेंज घेतोय. 100% ट्राय करेल की इंटरव्ह्यूज शेड्यूल होतील आणि त्यांना प्रॉपर जॉबसाठी मी हेल्प करेल. बाकीच्या लोकांसाठी माझी टीम रीच आउट करेल. काही-काही लोकांचे गॅप्स आहेत, त्यांच्यासाठी पण माझी टीम रीच आउट करेल आणि त्यांना काही सजेशन्स देईल. आणि तुम्ही खूप चांगलं प्रेम देताय Instagramच्या चॅनलला पण. तसंच YouTubeच्या चॅनलला पण चांगलं प्रेम द्या. सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी खूप भारी-भारी घेऊन येईल मी. माझं पहिलं पॉडकास्ट मी आपल्या एका फॉलोअरसोबत केलेलं आहे. त्यांनी प्रॉपरली जावामध्ये कसा जॉब मिळवला आणि प्रॉपरली त्याची अराउंड पहिल्या सॅलरीमधून 200% हाईक कशी झाली, ह्याचं मी प्रॉपर त्याच्यासोबत डिस्कशन केलं आणि त्यांनी खूप भारी-भारी इंटरव्ह्यूच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत. खूप भारी-भारी त्याचे रिझ्युमे नेहमी शॉर्टलिस्ट व्हायचे, तर ते कसे व्हायचे, त्यांनी कसे एफर्ट्स घेतलेत, हे सगळं त्यांनी सांगितलंय. तर ते पण तो पॉडकास्ट एकदा सगळ्यांनी प्रॉपरली ए टू झेड बघा. आणि तुम्हाला खूप भारी नॉलेज मिळेल त्या पॉडकास्टमधून, की आपण प्रिपेअर कसं केलं पाहिजे आणि आपण रिझ्युमे कसा बनवला पाहिजे आणि आपण जॉब अप्लाय करण्यासाठी काय एफर्ट्स केले पाहिजेत. हे सगळं सगळं त्यांनी पॉडकास्टमध्ये डिटेल सांगितलंय. तर हा पॉडकास्ट सगळ्यांनी नक्की बघा. ह्यासाठी मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल आणि लाईक या व्हिडिओला करून जावा. तर स्टे ट्यून्ड मित्रांनो.